अशा प्रकारचे प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये विचारले जातात। तर बुद्धिमत्तेमधले हे एकदम सोपे प्रश्न आहेत, पण मुलांना जर तो प्रश्न व्यवस्थित समजला नाही तर याची सोप्या प्रश्नांची उत्तरं मुलांची चुकू शकतात। तर हा मंथनमध्ये आलेला बुद्धिमत्तेमधील प्रश्न आहे। वेन आकृतीत आदर्श या शाळेतील विविध भाषा आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शविली आहे आणि त्यांनी प्रश्न दिलेला आहे। जसं की ही वेन डायग्राम दिलेली आहे, ज्याच्यामध्ये काय आहे तर शाळेतील विविध भाषा आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवलेली आहे आणि प्रश्न असा विचारलेला आहे की किमान 2 भाषा विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती। प्रश्न समजणे खूप गरजेचं आहे। किमान 2 भाषा विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या विचारलेली आहे। किमान म्हणजे काय तर कमीत कमी 2 भाषा विषय, कमीत कमी 2 भाषा विषय। याच्यामध्ये कोणत्या कोणत्या भाषा किंवा विषय दिलेले आहेत? विज्ञान, हिंदी आणि मराठी। विज्ञान, हिंदी आणि मराठी। तर आता इथे जर तुम्ही डायग्राम पाहिली 2 भाषा विषय, आता काही भाषा म्हणजे फक्त मराठी असं कन्सिडर केलंय, बरोबर। तर आता इथे तुम्हाला ही डायग्राम देखील कळायला हवी की विज्ञान, हिंदी, मराठी ह्या 3 भाषा दिलेल्या आहेत। तर किमान म्हणजे कमीत कमी 2 भाषा आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या लिहायची आहे, बरोबर आहे। तर एकूण संख्या लिहिण्यासाठी आता जर विज्ञान हा काय आहे? विषय आहे, परंतु हिंदी आणि मराठी ही काय आहे? आपली बोलीभाषा आहे, म्हणून आपण तिला भाषा म्हणतोय। तर मग ह्या मराठी आणि हिंदी आवडणाऱ्या दोन्ही भाषा आवडणाऱ्या जर विद्यार्थ्यांची संख्या जर आपण बघितली तर नीट पाहिलं डायग्राममध्ये तर दोघांमध्ये पण कॉमन असणार आहे। म्हणजे हा एक सर्कल जो आहे तो कशाचा आहे? हिंदीचा आहे आणि हा जो आहे तो कशाचा आहे? मराठीचा आहे। मग हिंदी आणि मराठी हे दोन्ही विषय कुणाला आवडत आहेत? तर कुठल्या संख्या येणार? 4 आणि ही 6, म्हणजे 4 + 6 = 10। तर 10 विद्यार्थ्यांना काय आवडत आहे? तर हिंदी आणि मराठी ही भाषा आवडत आहे।